महिला बचत गटांना एका बचत गटांना 2.5 एकर एवढी जागा आम्ही देणार आहोत। या बचत गटांनी तहसीलदारकडे अर्ज करून ही 2.5 एकर जागा घ्यायची आहे। त्या बचत गटांना 2.5 एकर जागेसोबत 1 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी फिरतं भांडवल देणार आहोत। आपण महिला बचत गटाला काहीतरी 2.5 एकर जागा प्रत्येक ठिकाणी देणार आहात। प्रत्येक महिला बचत गटाला 2.5 एकर जागा दादा, आता तुम्ही मला सांगा, आपल्याकडे नियम काय माहितीये का उमेदचा? इथं महिला बाल कल्याण मंत्री आहेत, पण आमच्या महिला भगिनी आहेत। उमेद काय तुम्हाला माहिती आहे का? एका जिल्हा परिषद गटामध्ये एक गट तयार करायचा। एका जिल्हा परिषद गटामध्ये एक गट कंपल्सरी करायलाच पाहिजे। आणि त्या गटामध्ये तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय, आपण ग्रासरूटला काम करतो, प्रत्येक घरातली एक महिला घेतलीच पाहिजे असा नियम आहे, घेतलीच पाहिजे असं बंधन आहे। आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, आता प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये तुमची पडीक जमीन किती आहे, कुठे आहे, कुठे आहे जमीन? 2.5 एकर जमीन तुम्ही देणार म्हणून ह्या असल्या घोषणा करत असताना त्याची अंमलबजावणी कशी करणार? त्या घोषणांची अंमलबजावणी कशी होणार? त्या वास्तवामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणता येतील का, याचा विचार पहिल्यांदा करायला हवा। न पेक्षा तंटे बकेडे वाढवण्याचं आणि वाढण्याचं कामच फक्त भविष्यामध्ये होऊ शकतं, यापेक्षा फार काही दुसरं होऊ शकणार नाही। कधी तुम्ही लाडके भाऊ होता, भाऊबीज घालू म्हणजे पदरात पाडून घेता का भाऊबीज देता, याचा पत्ता लागत नाही। त्या 1500 रुपयाकरता 2,53,00,000 महिलांना 1500 रुपये दिलेत। 2,53,00,000 महिलांची मतं घेतलीत, त्यांच्या कुटुंबियांची मतं घेतलीत, आणि आता त्यातल्या 81 लाख महिला कमी करून टाकल्या। 85 लाख ना, आणि 15,000 पुरुष कमी करून टाकले दा। आणि आता तुम्ही त्याच्यावर काय सांगता की त्यावेळेला कागदपत्र योग्य प्रकारे भरून घेतली नाहीत, तेव्हा निवडणूक होती डोळ्यासमोर, तेव्हा सरसकट पैसे फक्त दिले, सरकारी तिजोरीतून द्यायचे होते, स्वतःच्या खिशातले द्यायचे नव्हते। आणि सरकारी तिजोरीतून पैसे देऊन मतं मात्र आपल्या पदरात पाडून घ्यायची होती। आता तसंच काय होणार आहे का मामा? याचा विचार तुम्ही या ठिकाणी करण्याची गरज आहे। मी विरोधात नाही, आणि म्हणून कायदा करताना त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत याचा विचार करण्याची गरज आहे। महिला बचत गटांना, महिलांच्या सेवा सहकारी संस्थांना आणि या ठिकाणी कोऑपरेटिव्ह महिला बचत गटांना राज्य सरकारच्या वतीने महसूलची जी पडीत जागा आहे, आमच्या खात्याची पडीत जागा, हजारो एकर पडीत जागा आमच्याकडे आहे। या पडीत जागापैकी एका बचत गटांना 2.5 एकर एवढी जागा आम्ही 3 वर्षाच्या लीजवर देणार आहोत, आणि पुढे ती लीज 2 वर्षांनी वाढवणार आहोत। या बचत गटांनी तहसीलदारकडे अर्ज करून ही 2.5 एकर जागा घ्यायची आहे। आणि आम्ही तर नागपूरमध्ये जो या ठिकाणी महत्वाचा निर्णय केला की त्या बचत गटांना 2.5 एकर जागेसोबत 1 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी फिरतं भांडवल देणार आहोत। कर्ज नाही, फिरतं भांडवल देणार आहे। आम्ही नागपूरमध्ये 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपये, 22 कोटी रुपये वितरित केले आहे। आणि हे 1 लाख रुपये जे रिव्हॉल्व्हिंग फंड आहे, 2.5 एकर जमीन आहे, यामध्ये आमच्या महिला बचत गटांना या ठिकाणी चारा पॉलिसी आम्ही लादलेली आहे। त्यांना नेफियर ग्रास किंवा बांबू लागवड किंवा सामाजिक वनीकरणाची नर्सरी, व्यावसायिक नर्सरी, नेफियर ग्रासच्या माध्यमातून डेव्हलपमेंट आणि बांबूच्या माध्यमातून डेव्हलपमेंट जर केलं तर मला विश्वास आहे की या महिला बचत गटांना वार्षिक 5 लाख रुपयाचा उत्पन्न होऊ शकतं। 10 महिला 5 लाख रुपये वार्षिक कमवू शकतात। इतका एक या ठिकाणी आमच्या महिला बचत गटांना रोजगार देणारा, रोजगार निर्मिती करणारा हा प्रकल्प आम्ही मंजूर केलेला आहे, आमच्या महसूल खात्याने मंजूर केलेला आहे। राज्यातल्या आमच्या सर्व भगिनींना विनंती आहे की त्यांनी आमच्या तहसीलदारला 2.5 एकर जागा मागावी, आणि डीपीसी पालकमंत्री यांच्या माध्यमातून, आमच्या विधानसभा सदस्याच्या माध्यमातून 1 लाख रुपये अनुदान या महिला बचत गटांनी घ्यावं, जेणेकरून रोजगार निर्मिती करता देवेंद्र फडणवीस सरकारने उचललेले महत्वाचं पाऊल आहे। एवढंच नाही, आमच्याच जागा नाही तर आम्ही या ठिकाणी वनमंत्र्यांना विनंती करणार आहे, त्यांच्याकडे ज्या पडीत जागा आहेत त्यांनी या ठिकाणी लीजवर द्यायच्या आहे। आम्ही या ठिकाणी इतर खात्याच्या जागा ज्या पडलेल्या आहेत त्यांनाही विनंती करणार आहे की तुम्ही 3 वर्षाकरता या जागा महिला बचत गटाला द्या। पडीत जागा राहण्यापेक्षा, ती जागा अतिक्रमित होण्यापेक्षा, त्या जागेवर लोकांचे अतिक्रमण करून कब्जे करण्यापेक्षा
आमच्या महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी या ठिकाणी पॉलिसी आम्ही आणली आहे.